लाखो वारकऱ्यांचं श्रद्धास्थान असलेली इंद्रायणी नदी पुन्हा एकदा फेसाळलेली आहे। ज्या नदीमध्ये वारकरी भक्तिभावानं स्नान करतात त्या नदीची अक्षरशः गटारगंगा झालेली आहे। त्यामुळे नमामि इंद्रायणी या गोंडस नावाखाली नदीच्या स्वच्छतेसाठी राज्य सरकारने खर्च केलेले कोट्यवधी रुपये पाण्यात गेलेत। सध्या इंद्रायणीची गटारगंगा झालेली असून या पाण्याने वारकऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण झालेला आहे। मैला मिश्रित आणि केमिकल मिश्रित पाणी थेट सोडलं जात असल्यामुळे इंद्रायणीच्या प्रदूषणात आता मोठी वाढ होताना दिसते आहे। नदीच्या या प्रदूषणाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे यांनी। पश्चिम घाटात उगम पावलेली इंद्रायणी तब्बल 92 किलोमीटरचा प्रवास करत तीर्थक्षेत्र देहू, आळंदी आणि लाखो वारकऱ्यांचं श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरच्या चंद्रभागेपर्यंत पोहोचते। आता जर या नदीची अवस्था बघितली तर गटार गंगेपेक्षाही वाईट अवस्था या इंद्रायणीची झालेली आहे। या आधीच सुद्धा या इंद्रायणीला नमामि इंद्रायणी या योजनेअंतर्गत स्वच्छ करण्यासाठी कोट्यवधी रुपयाचा निधी वापरला गेला। मात्र या सगळ्या नदीची जी अवस्था आहे ती विषण्ण करणारी आहे। पिंपरी चिंचवड शहरातून ही नदी वाहते तेव्हा या नदीमध्ये पिंपरी चिंचवड शहरातील मैला मिश्रित पाणी, त्याचबरोबर या नदीच्या काठावर असलेल्या शेकडो कंपन्यांमधनं केमिकल मिश्रित पाणी थेट नदीपात्रात सोडलं जात असल्यामुळेच इंद्रायणीची ही अवस्था झालेली आहे। महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ बोर्ड नेमकं करतं तरी काय हा प्रश्न या निमित्तानं उभा राहिला आहे। त्यामुळे या सगळ्या गंभीर बाबीकडे महाराष्ट्र सरकार लक्ष देईल का आणि या नदीला प्रदूषित करणाऱ्यांवर कठोर कारवाई करेल का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। पुढील सुरेश पाटीलसह गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, आळंदी। दरम्यानच्या इंद्रायणीमध्ये वारकरी भक्तिभावानं स्नान करतात त्या इंद्रायणी नदीकडे सध्या पाहवत नाही अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होते। या नदीच्या प्रदूषणाकडे लक्ष न दिल्यास हेच फेसाळलेलं पाणी संबंधित अधिकाऱ्यांच्या डोक्यावरती ओतलं जाईल असा इशारा वारकऱ्यांनी दिलाय। नदी प्रदूषणाला पिंपरी चिंचवड महानगरपालिका, प्रदूषण नियंत्रण महामंडळ आणि महाराष्ट्र शासन हे जबाबदार आहे। यापुढील काळात जर इंद्रायणी नदी प्रदूषणाच्या बाबतीत उपाययोजना झाल्या नाही तर हे नदीचं पिण्याचं पाणी संबंधित अधिकाऱ्यांच्या अंगावर ओतलं जाईल असा इशारा या ठिकाणी देऊन नदी प्रदूषणाकडे लक्ष शासनाने तात्काळ वेधावं यासाठी आळंदीकर ग्रामस्थांच्या वतीने विनंती करण्यात येत आहे। परंतु मला असं वाटतं प्रत्येक शासनाने, कोणतंही असू द्या शासन, ते भाजपचं असो या काँग्रेसचं असो, सर्वांची नदी आहे, सर्वांची माता आहे इंद्रायणी माता। ज्या इंद्रायणी नदीकरिता इंद्रायणी नदीवर इंद्रानं तपश्चर्या करून ही इंद्रायणी अशा प्रकारची या ठिकाणी उत्पन्न केलेली आहे। ज्या इंद्रायणीच्या तीरावर माऊली ज्ञानोबारायांचं समाधी स्थान आहे, ज्या इंद्रायणीचे महती भगवान विठ्ठल पांडुरंग परमात्मा करतात आणि अशी इंद्रायणी नदी आज फेसाळलेली दिसत असताना अतिशय अंतःकरणाला दुःख होतं।